महायुतीच्या कोटात मंत्रिपदासाठी हालचाली सुरू झाल्या। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठांनी आपापल्या आमदारांना फोनाफोनी करायला सुरुवात केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी नितेश राणेंना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दुसरीकडे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेकांना फोन करण्यात आले। अनिल पाटील, नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून फोन केलेले आहेत। इथे एक दृश्य आपण बघतोय, नागपुरातली ही आत्ताची ताजी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकतोय। अनेक बडे नेते आता या शपथविधी सोहळ्याला पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि हा सगळा शपथविधी सोहळा आपण एनडीटीव्ही मराठीवर थेट बघणार आहोत। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले। संजय, किती वेळात हा सगळा सोहळा सुरू होईल आणि सध्या कोण कोण उपस्थित आहे? एक 4:30 वाजता हा सोहळा सुरू होईल असं नियोजित करण्यात आलेलं आहे। पण आता आपण बघू शकतो की नागपूरच्या राजभवनच्या प्रवेशद्वाराबाहेर तुंबळ गर्दी झालेली आहे। 4 चाकी वाहनांची गर्दी झालेली आहे। ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची आणि माध्यम प्रतिनिधींची गर्दी सांभाळताना पोलिसांची पुरेशी वाट होते आणि आपण जे पाहतोय त्या पद्धतीनं इथे प्रचंड माणसाच्या गर्दीमधून राजकीय नेत्यांना आपल्या वाहनांना काढण्यात अडचण जाते आणि आपण आता पाहू शकतो की या प्रवेशद्वाराजवळ दुतर्फा दोन्ही बाजूनी प्रचंड गर्दी आहे आणि कार्यकर्ते, पोलीस, वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते आणि कोणाजवळ पास, फार कमी लोकांजवळ पास आहे, अधिकांश लोकांजवळ पासच नाही। आपल्याला माहिती आहे की नागपूरचं जे राजभवन आहे तिथे आसन व्यवस्था फार कमी आहे। सुमारे 400 ते 500 लोकांची आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। मात्र लोकांचा आग्रह आहे आणि पोलिसांना सुद्धा त्यांना थांबवण्यात, थोपवण्यात प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय। आतमध्ये इथे कार्यक्रम जो आहे, शपथविधीचा कार्यक्रम सुमारे 4:30 वाजता सुरू होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान कित्येक राजकीय नेते, महायुतीचे आमदार हे राजभवनच्या प्रिमायसेस मध्ये, परिसरामध्ये अगदी पायी चालताना आपल्याला दिसून येतात। निश्चितच संजय, आणि आपण आता थेट दृश्यांमध्ये बघू शकतो अनेक बडे नेते दाखल झाले। तुम्ही सांगू शकताय का नेमके कोण कोण आत्ताच्या घडीला तिथे उपस्थित आहेत? कितीतरी नेते इथे उपस्थित झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे आणखी आमदार असतील, याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटातले आमदार आणि शिवसेनेचे सुद्धा कितीतरी आमदार इथे दाखल झालेले आहेत आणि अजून येणं सुरूच आहे। नागपूरचा काटोल रोड चौक जो परिसर आहे तेथून वाहनांच्या अगदी 2-3 लेन मध्ये रांगा राजभवनच्या दिशेने लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो। निश्चितच संजय, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद। आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक बडे नेते, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे सुद्धा या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता पोहोचलेले आहेत। शपथविधी सोहळा अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार बरोबर 4:30 वाजता हा सगळा शपथविधी सोहळा सुरू होईल आणि हा सगळा सोहळा आपण एनडीटीव्ही मराठीवर थेट बघणार आहोत। आणि तब्बल 33 वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होतोय। आता काही वेळापूर्वी आपण बघितलं तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत। सोबतच पंकजा मुंडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागलेली आहे, कोणाला नेमके फोन आलेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, मंगल प्रभात लोढा यांना फोन आलेले आहेत। सोबतच मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे। सोबत उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, शिवसेना शिंदे गटाचे ते आशिष जयस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले
प्रकाश आंबेडकर, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे. तर अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, दत्ता भरणे आणि हसन मुश्रीफ यांची सुद्धा मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. आज सकाळपासून आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांना मंत्रिपद मिळणार आहेत अशांना स्वतः फोन करून ही आनंदाची बातमी दिली आणि उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. यश मिळालेलं आहे आणि लोकांमध्ये उत्साह आहे. आमच्या आयुष्यातला मोठा प्रसंग. साहजिकच कार्यकर्ते समर्थक सगळे झालेत. भाजप परिवार मोठा आहे, सगळे झालेले आहेत. सगळे परिवारासह आलेले. हो, आमच्या परिवारासहित वडील, आई, मुलं सगळे झालेले आहेत आणि त्यांनाही हे सगळं पाहायचं आहे. आयुष्यातील मोठा क्षण आहे. जय भाऊ, तुम्हाला शुभेच्छा. आपण ट्रॅफिक या भागामध्ये पूर्ण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे गणित दिसतंय की अनेक मंत्री या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. काही जण आमदार इथे चालतही जात आहेत. राजभवनामध्ये पुढील काही वेळातच शपथविधी सोहळा सुरू होतोय. तत्पूर्वीच्या जोरदार हालचाली घडामोडी ते आपण पाहतात. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, नागपूर. तर आपण बघितलं की अनेक आता बडे नेते दाखल होत आहेत या सगळ्या शपथविधी सोहळ्यासाठी. ज्यांना ज्यांना फोन गेलेले आहेत आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडनं, हे सगळे नेते आता मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दाखल होत आहेत आणि ही आपण थेट दृश्य बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शपथविधी सोहळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे. एकीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय सगळे बडे नेते दाखल झालेत, दुसरीकडे मंत्रिपदासाठी कुणाला फोन गेलेले आहेत हे आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेलीच आहे. सोबत काही जुन्या चेहऱ्यांना वगळण्यात देखील आलेलं आहे. शिवसेनेकडनं जर आपण बघितलं, शिंदे गटाकडनं तर उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेकांना फोन आले. अनिल पाटील, नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडनं फोन गेलेले आहेत. दरम्यान हा सगळा शपथविधी सोहळा आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघणार आहोत. ही सगळी थेट दृश्य. चला आज जाऊ आपण. कुठे आज जायचंय? तर ही आत्ताची थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. कोण कोण नेमकं तिथे पोहोचतंय बघतोय. काही वेळापूर्वी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेत. पंकजा मुंडे तिथे दाखल झालेले आहेत. आणि अगदी काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे पोहोचतील आणि या सगळ्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ठीक 4:30 वाजता हा शपथविधी सोहळा असणार आहे आणि याची सगळी थेट दृश्य आपण NDTV मराठीवर बघणार आहोत. पण मग ते कालपासूनच याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. नेमकी कोणाकोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याच्याबाबत उत्सुकता होतीच आणि आज सकाळपासून त्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांनी आपापल्या ज्यांना ज्यांना मंत्रिपद मिळणार आहेत त्या नेत्यांना फोन करायला सुरुवात केली आणि आनंदाची बातमी दिली. सागर, आपण आता काही वेळापूर्वी बघितलं अनेक बडे नेते दाखल होत आहेत. मात्र एक महत्वाची त्यातली अपडेट, अजित पवार म्हणाले की 2.5 वर्षांची संधी मिळणार आहे प्रत्येकाला. काय अपडेट, काय सांगाल? वास्तविकतेत अजित पवारांचं जे मत आहे ते त्यांच्या पार्टीपुरतं मर्यादित असू शकतं, कारण की इतर पार्टींचा निर्णय अजित पवार घेऊ शकणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आत्ता जो एक्सपान्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास अपेक्षेपेक्षा जास्त मोठं झालेलं आहे आणि अवघी फक्त एक जागा भाजपाने स्वतःच्या कोट्यातली रिक्त ठेवलेली आहे. बाकी इतर सर्व ज्या जागा आहेत त्या जवळपास पूर्ण भरल्याचं दिसून येतं. यामुळे हा जो केलेला एक्सपान्शन आहे तो जवळपास पुढच्या 2.5 ते 3 वर्षासाठी असेल, याविषयी दुमत नाही. पुढील काही राजकीय घडामोडी इतर काही गणितं बदलली तर मग एक्सपान्शनच्या दरम्यान इतर काही घडामोडी होऊ शकतात. काही जणांना वगळलं जाऊ शकतं, काही नव्यानं घेतले जाऊ शकतात. पण तूर्तास तरी आजचा जो एक्सपान्शन झालेला आहे
तो दीर्घ आहे. आणि मी नागपूरच्या राजभवन इथं आहे, तिथली ही जर दृश्य पाहिली सौरभ तर पूर्ण इथे तयारी झालेली दिसून येते. शपथविधी सोहळा त्याच्यामध्ये आमदार आहेत, तसंच राजभवनचे इथले जे शपथ घेणार आहेत त्यांची खुर्च्या देखील वर मांडण्यात आलेल्या आहेत. राजशिष्टाचारच्या वतीने राजभवन पूर्ण सजवण्यात आलेलं आहे आणि सगळेजण इथे आपण पाहताय एका बाजूला बावनकुळे आलेले आहेत आणि सर्व पदाधिकारी यांच्याशी त्या हे संवाद साधतायत. दुसरीकडे जर पाहिलं तर इतर महत्त्वाचे जे शपथ घेणारे प्रतिनिधी आहेत ते देखील आलेले आहेत. राजशिष्टाचारचे सगळे प्रमुख व्यक्ती देखील इथं आलेले आहेत आणि बावनकुळे यांच्याकडे माझे सहकारी संदेश बाईकर जर व्हिज्युअल दाखवत असतील तर सगळे आलेल्या मान्यवरांशी इतर नेत्यांशी संवाद साधतायत. त्यांच्याबरोबर बावनकुळे यांचे चिरंजीव देखील आहेत, तसंच काही इतर मान्यवर सेलिब्रिटीज जे आहेत ते देखील आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार, महायुतीचे विद्यमान आमदार, तसंच इतर काही महत्त्वाचे लोकसुद्धा इथे आलेले आहेत आणि जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं दिसून येतं. एका बाजूनी पाहिलं तर सगळे वेगवेगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ते इथे दिसत आहेत. रवींद्र चव्हाणसुद्धा समोर दिसत आहेत इथे. रवींद्र चव्हाण इथे आलेले आहेत. रवींद्र चव्हाणांचा नंबर यावेळेस लागलेला नाही. या अशा परिस्थितीमध्ये त्यांना घेता येईल. त्याच्यामध्ये लाईव्ह करूया. आपल्याबरोबरचे ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सर पण आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात की आजचा शपथविधी सोहळा आणि या सगळ्या घडामोडी पाहता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गेलेलं आहे की अवघा फक्त एक जागा जी भाजपाची स्वतःच्या कोट्यातनं रिक्त ठेवलेली आहे. काय साधारणतः या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करू? नाही, एक निश्चित आहे की आता नागपूर अधिवेशनापूर्वी विस्तार करू असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं आणि त्यानुसार विस्तार होणं लांबलं, कारण रस्सीखेच जे खात्यांसाठी चालली होती, मंत्रिपदाच्या संख्येसाठी चालू होती. आणि आता निश्चितपणे आता 5 वर्षासाठी जर करायचं असेल तर थोडा सुरुवातीला उशीर लागला तरी चालेल, परंतु आपले सगळे विषय संपवूया ही भूमिका घेऊन विस्तार झाला आहे. नागपूरमध्ये इतक्या वर्षांनंतर आता विस्तार होतो आहे. म्हणजे पूर्वी 2 मंत्र्यांचा शपथविधी जेव्हा छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा 2 मंत्र्यांचा शपथविधी झाला होता आणि तोही घाईघाईत आणि असा फार कमी लोकांच्या उपस्थितीत झाला होता, कारण ते वातावरण तसं होतं. एवढा भव्य सोहळा नागपूरचा मुख्यमंत्री असताना होतोय तर तो मला वाटतं की, आणि या निमित्ताने मंत्रिमंडळातले काही जागा सोडल्या तर बाकी जागा भराव्यात आणि परत मग मंत्र्यांचा नियमितपणे आढावा घेऊन, जसं केंद्रातलं मोदी पॅटर्न आहे त्याप्रमाणे आढावे घेऊन पुढच्या काळामध्ये मंत्री नेमावेत अशी भूमिका आता राज्यातलंही सरकार घेणार असं स्पष्ट संकेत यातून मिळालेले. आत्ता काही वेळांपूर्वी अजित पवार ज्यावेळेस बोलत होते माध्यमांशी किंवा तिथे भाषण करताना 2.5 वर्ष साधारणतः कालावधी राहील असं त्यांचं एक म्हणणं होतं. म्हणजे आपण जे सांगताय की एका मंत्र्याचा परफॉर्मन्स काय असेल त्याच्यानंतर त्याचा कार्यकाळ ठरेल असं म्हणलं जातं, तो त्याचाच भाग होता का? नाही, निश्चितपणे, कारण आज महायुती पुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटीज आहे. एवढे आज सदस्य आलेत आणि त्यातल्या जास्तीत जास्त लोकांना जर संधी द्यायची असेल तर मग या पद्धतीने मंत्रिमंडळांमध्ये मग फेरबदल करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आता सुरू केलेलं आहे. आता फक्त केवळ परफॉर्मन्स हाच काही क्रायटेरिया नसतो राजकारणात. अर्थात त्याचं इलेक्टिव्ह मेरिट असतं, पुढच्या काळात जातीची समीकरणं असतात, भौगोलिक संतुलनाचा भाग असतो. या सगळ्या गोष्टी विचारात ठेवून काही सगळ्याच टीम एकदम बदल होत नाहीत, काही जुने काही नवे असे चेहरे पुढच्या काळातही बदलत राहतील. पण एका मंत्र्याला त्याचं कॅलिबर प्रूव्ह करण्यासाठी एक पुरेसा कालावधी देणं आवश्यक आहे याची जाणीव त्यांना आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की असे फ्रिक्वेंट फेरबदल होणार नाहीत. निश्चितपणे 2, 2.5, 3 वर्षाचा कालावधी आत्ता सत्तेत येणाऱ्या मंत्र्यांना मिळेल. साधारणतः संदेश मागे जर पाहिलं तर मंगलप्रभात लोढासुद्धा इथं आलेले आहेत. तसंच इतर काही मान्यवर जे आहेत ते देखील इथं आलेले आहेत, सहपरिवारासह आलेले आहेत. नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा एक महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की मुळात राज्याच्या उपराजधानी नागपूरमधूनच मुख्यमंत्री आहेत. पण अभय सर, मला एक विचारायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री इकडे होते, म्हणजे इथनं दिलेले आहेत, हे सगळं जरी असलं तरी यावेळेस विदर्भाला वेटेज जे मिनिस्टर्सचं लास्ट टाईम आधी फडणवीस गव्हर्नमेंट 2014मध्ये होतं तसं यावेळेस मात्र दिसत नाही आहे. पूर्व पश्चिम विदर्भामध्ये फार संख्या तुरळक दिसली आहे. नाही, यावेळेस आमदार हे सर्व भागातले आलेले आहेत
आणि सर्व भागामध्ये जर पक्ष वाढवायचा असेल, विदर्भ तर बलस्थान नेहमीच राहिलेलं, मध्यंतरीच्या काळात काँग्रेस हा गेलेला गड मिळवतो की काय अशी परिस्थिती होती. आणि विशेषतः लोकसभेच्या वेळेस जर काँग्रेसचा परफॉर्मन्स बघितला तर तो फार चांगला परफॉर्मन्स होता आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस काहीतरी करेल असं वाटत होतं. पण यावेळेस पुन्हा भाजपाने तो गड काबीज केला आहे. परंतु राज्याच्या अन्य भागातही म्हणजे खानदेश त्यांचा बालेकिल्ला तर आहेच आहे, पण पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, कोकण पट्टा असेल, सगळीकडे भाजपाला यश मिळालं आहे. आणि हे यश जर कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर त्या भागामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. या दृष्टीने मला वाटतं की प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या भागातनं मंत्री घेतलेले दिसत आहेत. विशेषतः भाजपाने हे संतुलन अधिक चांगलं ठेवलं आहे. या सरकारमध्ये विशेषतः पश्चिम म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातनं जे दिग्गज नावं चर्चेला होते, सुधीर मुनगंटीवार असतील, संजय कुटे असतील, यांना मात्र या कुठे समावेश होताना दिसत नाही. हा एक आश्चर्यकारक बदल आहे का आणि त्याचं मुळात कारण काय असू शकतं असं वाटतं? नाही, असं आहे की चेहरा बदलायचा, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे अशी भूमिका तर निश्चितपणे आहेच, सगळ्याच पक्षांची असते. त्याच्यामुळे नवीन चेहरे काय घेतलेत, परंतु तो एकाच भागातले किती लोक घेणार हाही प्रश्न असतो. दुसरं असं आहे की पक्षासाठी, संघटना वाढीसाठी कुठले चेहरे उपयोगी पडतील त्याचाही विचार झालेला दिसतोय. कारण शेवटी पक्षकार्याला म्हणजे पक्ष कोणी आपल्या पूर्वजांनी तो शब्द शोधला माहीत नाही, पण पक्षकार्याला जुंपलं असं म्हणतात, पण ते जुंपून घ्यायला सहजासहजी कोणी तयार होत नाही. तर मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये कोणाचा उपयोग होऊ शकतो संघटना वाढीसाठी, त्यांना मागे ठेवलेले दिसते. रवींद्र चव्हाण यांचा परफॉर्मन्स मागल्या चांगला होता, परंतु मला त्या संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची दृष्टिकोनातून मला वाटतं की त्यांना आता इकडं या जबाबदारीतून मोकळं केलेलं आहे. अर्थात अशा ज्यावेळेस या संकट आत्ता वाटेल, पण ती संधी पण होऊ शकते, कारण भविष्यात याचे फार मोठे ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात. जसं बावनकुळेंच्या बाबतीत म्हटलं गेलं, 2019ला तिकीट कापलं गेलं, कालांतराने राजकीय अस्तित्व काय असेल असे प्रश्नचिन्ह असताना बावनकुळे आज प्रदेशाध्यक्षही झाले आणि मंत्रीही होताना दिसले. नाही, इव्हन फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली त्याच्या आधी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचं काम पाहिलेलं आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीत गेलेला माणूस निश्चितपणे टॉप पोस्टसाठी त्यांचं नाव कन्सिडर केलं जातं. आणि मला वाटतं की हीच बाब महत्त्वाची असते, फक्त ती किती तुम्ही पॉझिटिव्हली घेता आणि तिथे तुमचा परफॉर्मन्स कसा राहतो याच्यावर अर्थात सगळं अवलंबून आहे. या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दरम्यान सगळ्यात जास्त चर्चा झाली यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने सर्वाधिक जास्त लक्ष दिल्याचं दिसून येतं. भलेही राज्यमंत्री असले तरी सातारा भागामध्ये 2-2 दिलेले आहेत. पुण्यामध्ये हेवीवेट मिनिस्ट्री देण्यात आलेली आहे, म्हणजे एकतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ होते तरी सुद्धा इथे दिलेली आहे. याचं मुळात पश्चिम महाराष्ट्र अधिक फोकस पुढच्या काळामध्ये भाजप करू पाहते. नाही, निश्चितपणे जर तुम्हाला जागा जास्ती म्हणजे स्वबळावरची आपण अमित शहांनी मध्यंतरी सांगितलं की 2029ला आम्ही स्वबळावर सत्ता आणू, आणि ती जर आणायची असेल तर त्याची पेरणी आत्तापासून सुरू करावी लागेल. आणि मध्यंतरीच्या काळात हे आलेले नेते ही पक्षाची वाढ नाही तर सूज आहे असं समजले जात होते, परंतु आता त्यांच्या 3ऱ्या टर्म सुरू झाल्यात. आणि या परिस्थितीमध्ये निश्चितपणे दीर्घकालीन विचार करून प्रत्येक भागातल्या लोकांना संधी दिलेली आहे. या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही काय 5 वैशिष्ट्य सांगाल या पूर्ण एक्सपान्शनच्या संदर्भातले? नाही, यामध्ये मला वाटतं की अतिशय चांगला समन्वय साधलेला दिसतोय, विशेषतः भौगोलिक समतोल. आता कोकणामधून नितेश राणेसारखा चेहरा येतोय. त्यांना मध्यंतरीच्या काळात प्रखर हिंदुत्वाचा जो सुरुवातीला वाटत होतं की त्यांचा पर्सनल अजेंडा आहे, पण भाजपाच्या एक दीर्घकालीन योजनेचा तो एक भाग होता. ते आपल्याला जेव्हा बटेंगे तो कटेंगेचं सुरू झालं त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी स्पष्ट होत गेल्या. ते झालं. शिवेंद्रराजेसारखा चेहरा त्यांनी आज सातारा जिल्ह्यातून घेतलेला आहे. विदर्भातले सुद्धा काही 2-3 नवे चेहरे दिलेत. मुंबईमध्ये आशिष शेलार यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी होती, त्यांना अंदा मंत्रिमंडळात घेतले. कदाचित त्यांना मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद देऊन मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक वेगळी मोर्चे बांधणी केली जाऊ शकते. तर मला वाटतं अशा अनेक गोष्टींचा विचार करून अतिशय विचारपूर्वक भाजपाने मंत्री केले. शिंदेंच्या बाबतीत सांगायचं तर शिवसेनेने यावेळेस जे मंत्री पक्षाला अडचणीत आणत होते, ज्यांच्या वक्तव्यामुळे ज्यांच्या वर्तनामुळे पक्ष अडचणीत होता, त्यांना बाजूला करून शिंदेंनी संदेश दिलेला आहे की याच्यापुढे परफॉर्मन्ससाठी महत्त्वाचं असेल. कारण त्यांना आता इतके दिवस शिंदेंची शिवसेना हा आमदार सेंट्रिक पक्ष होता, तो आता त्यांना केडर बेस्ड पक्ष करायचा असेल तर शिवसेनेचं केडर आपल्याबरोबर आलं पाहिजे, नवीन कार्यकर्ते जोडले गेले पाहिजेत, आणि त्या दृष्टीने त्यांनी ही मोर्चेबांधणी केलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांचा म्हणजे हेवी टॉप ज्याला म्हणतो आपण तसा तो पक्ष आहे. तरीही त्यांनी आता 2-3 जुने चेहरे आहेत त्यांना दरम्यान आपण बघितलं काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क तुटलेला आहे, पण सध्याची ही थेट दृश्य अजित पवार करू पाहतायत ते नेमकं काय?
नाही, एक निश्चित आहे की छगन भुजबळांची म्हणजे समावेश निश्चित मानला जात होता. विशेषतः आत्ता महाराष्ट्रातलं जे सामाजिक वातावरण आहे त्या दृष्टीने एक मोठा ओबीसी नेता यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं जाईल का असं कोणालाच वाटत नव्हतं. पण ते ठेवण्यामागे काहीतरी योजना दिसते की पुढच्या काळामध्ये कदाचित त्यांच्याकडे म्हणजे शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रीनिवास पवारांचं जी भूमिका होती कदाचित त्या पदावरही ते दिसू शकतील भविष्य काळामध्ये, तशी पण चर्चा चालू आहे. पण त्यांना मोकळं ठेवण्यात जाणार नाही एवढं निश्चित. हे वेगवेगळी जी मतं आहेत हे पत्रकारांच्या वतीने अभय देशपांडे यांनी मांडलेली आहेत. दुसरीकडे जर पाहिले पाठीमागची दृश्य तर जवळपास तयारी जी आहे ती पुढे होताना दिसत येते आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी जोरदार तयारी जी आहे इथे होताना दिसते. सर्व आमदार जे आहेत ते आलेले आहेत. तसंच शपथ घेणारे सर्व प्रतिनिधी जे आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत. गणेश नाईक आणि शिवेंद्र राजे हे समोर दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून जसे आहे सध्या चर्चा होते असताना की पश्चिम महाराष्ट्रात आणि नवी मुंबईतले हे दोन्ही महत्त्वाचे नेते यांनी इथे शपथ घेण्यासाठीची उपस्थिती दर्शवलेली दिसून येते. तसंच इतर काही महत्त्वाचे सुद्धा लोकप्रतिनिधी इथे येताना दिसतील. एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधान जे जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. दरम्यान आपण ही थेट दृश्य बघतोय. आत्ताची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर होती आणि आता मंचावर एक एक आताचे मंत्री यायला सुरुवात झाली. त्यांचा आता अगदी काही वेळामध्ये शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि नागपुरात दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार. अगदी काही वेळामध्ये ते इथे या समारंभास्थळी दाखल होतील आणि सोहळ्याला सुरुवात होईल. आपण बघितलं काही वेळापूर्वी दृश्यांमध्ये गणेश नाईक आपल्याला बघायला मिळाले मंचावर. सोबतच शिवेंद्र राजे भोसले सुद्धा होते. नागपुरात आज नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि ह्यात काही नवीन चेहरे आहेत तर काही अनुभवी चेहरे सुद्धा आहेत. असे काही अनुभवी चेहरे होते त्यांना डच्चू सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे आता हे नवं मंत्रिमंडळ आणि नवं सरकार. आत्ताची ही थेट दृश्य आणि जसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पुढे जसं लिहिलं होतं महाराष्ट्र आता थांबणार नाही, हीच पुन्हा एकदा या नव्या सरकारची टॅगलाईन याही सोहळ्यात आपल्याला बघायला मिळते. मंचाच्या अगदी समोर महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन. महायुती सरकारमधील मंत्र्यांचा हा आज शपथविधी आहे आणि हा सगळा शपथविधी सोहळा आपण NDTV मराठीवर थेट बघू शकणार आहोत. भाजपकडनं जर आपण बघितलं तर गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना फोन्स गेलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा ही अनेक नावं आहेत. सोबत काही नवीन नावं सुद्धा. शिवसेनेतनं संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई अशी काही नावं आहेत. आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, नरहरी झिरवाळ असेल किंवा हसन मुश्रीफ. दरम्यान एक मोठी बातमी. शिंदेंनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागेल. नागपुरात झालेल्या बैठकीत शपथपत्र घेण्यात आलंय. शिवसेना मंत्र्यांकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी. शिंदेंनी जर सांगितलं तर मंत्रिपद सोडावं लागेल. नागपुरात जी बैठक झाली त्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.